नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 3 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करू एका प्रेरणादायी विचाराने. नकारात्मक विचारांमुळे तुमचे विचार कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चित आहे. सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. दिनविशेष 3 जानेवारी हा मूलभूत कर्तव्य पालन दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी 2004 रोजी नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून राष्ट्राला अर्पण करण्यात आले. 3 जानेवारी 1957 रोजी हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले. 3 जानेवारी 1950 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे अर्थात NCLचे उद्घाटन झाले. 3 जानेवारी 1947 रोजी अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले. 3 जानेवारी 1925 रोजी बेनिटो मुसोलिनी हे इटलीचे हुकुमशहा बनले. 3 जानेवारी 1496 रोजी लिओनार्डो दा विंसीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली. 3 जानेवारी 1931 रोजी य.दी. फडके यांचा जन्मदिवस आहे. ते लेखक, विचारवंत व इतिहास संशोधक होते. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 2008 रोजी झाला होता. 3 जानेवारी 1883 रोजी क्लेमंट ॲटली यांचा जन्म झाला. ते इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1967 रोजी झाला. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. 3 जानेवारी 2002 रोजी सतीश धवन यांचा स्मृतिदिन आहे. ते इस्रोचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 रोजी झाला होता. 3 जानेवारी 2000 रोजी डॉक्टर सुशीला नायर यांची पुण्यतिथी आहे. त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सखिका व डॉक्टर गांधीवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या मोठ्या संस्थेत रूपांतर झाले आहे. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला होता. 3 जानेवारी 1998 रोजी प्राध्यापक केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा मृत्यू झाला होता. ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1909 रोजी झाला. 3 जानेवारी 1994 रोजी अमरेंद्र गाडगीळ यांची पुण्यतिथी असते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते. आजच्याच दिवशी 1975 रोजी बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्ब हल्ल्यात जखमी झालेले रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा यांचे निधन झाले. त्यांच्या हत्येचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1923 रोजी झाला. 3 जानेवारी 1903 रोजी अलोइस हिटलर यांचा मृत्यू झाला. ते ॲडॉल्फ हिटलरचे वडील होते. त्यांचा जन्म 7 जून 1837 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 3 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. धन्यवाद.